असे घडले ठाणे। आपल्या शहराचा इतिहास किती पुरातन असावा। ठाण्याच्या इतिहासाचा मागोवा 2000 वर्षांपर्यंत घेता येतो। ठाणे हा प्राचीन अपरांताचा भाग म्हणजेच उत्तर कोकण। इथे अनेक राजवटी आल्या। सातवाहन, शिलाहार, बिंब, नायते या राजवंशांनी ठाण्यावर राज्य केले। त्यानंतर पोर्तुगीज व ब्रिटिश या युरोपियन सत्ता आल्या। या प्रत्येकाच्या काळात ठाण्याची जडणघडण होत गेली। ठाण्याला प्राकृतिक सौंदर्याची अमोल देणगी आहे। हिरव्या गच्च झाडीने भरलेल्या येऊरच्या डोंगरापासून पारसिकच्या डोंगरापर्यंत व आता त्या पलीकडे ठाण्याच्या प्राकृतिक सीमा गेलेल्या आहेत। या दोन डोंगरांमधून एखाद्या चांदीच्या चमचमणाऱ्या रिबिनीप्रमाणे ठाण्याच्या खाडीने या शहराला वेढले आहे। अवघ्या 50-60 वर्षापूर्वी ठाणे गाव वजा छोटेसे टुमदार शहर होते। लाल कौलारू घरे, त्यातून डोकावणारी वेगवेगळी झाडे झुडपे, त्यामुळे ठाणे अतिशय प्रसन्न व उबदार प्रवृत्तीचे शहर होते। ठाण्याची वनश्री वर्णनातीत सुंदर होती। साग, पांगारा, ऐन, धावडा, वेगवेगळ्या प्रकारचे ताड, केतकीची बने, नारळ, पिंपळ, वड, आंबे, चिंचा, आवळे यांची वने सदा बहरलेली होती। ठाण्यातील वनश्रीचे वैशिष्ट्य म्हणजे आता दुर्मिळ असलेली पामीरा ताड आणि गोरख चिंच किंवा बोआब वृक्ष होत। उन्हाळ्यात वनातील फळे, करवंदे, जांभळे तोडणे यांची लयलूट असे। बहुधा हे प्राकृतिक सौंदर्य पाहूनच प्राचीन लोकांना इथं राहण्याची आवड निर्माण झाली असावी। या प्राकृतिक वैभवाचे वर्णन अनेक पाश्चात्य प्रवाशांनी केलेले आहे। प्राकृतिक ठाण्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलाव। तब्बल 30 तलाव, त्यापैकी बहुतेक काळाच्या ओघात बुजले। सध्या शिल्लक तलावांमध्ये मासुंदा, उपवन, कचराळी, मखमली, रायला देवी, ब्रह्माळा, सिद्धेश्वर, खिडकाळी, गोशाळा अर्थात जेलचा तलाव, आंबे, घोसाळे, हरियाल, कोलबाड असे विविध तलाव आहेत। बहुधा सातवाहन काळात येथे प्राथमिक वस्ती सुरू झाली असावी। पश्चिमेकडे कान्हेरीचे बौद्ध संकुल, उत्तरेकडे शूरपारक आणि पूर्वेकडे कल्याण ही बंदरे अगदी प्राचीन काळापासून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध होती। त्यातूनच आर्थिक संपन्नता येऊ लागली। सातवाहनांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि वैदिक धर्माबरोबरच इंद्र, संकर्षण इत्यादी देवतांचीही आराधना सुरू झाली। बौद्धांनी सोपारा येथे बौद्ध स्तूप बांधले व तथागतांचा अहिंसा व मानव धर्माचा प्रसार आपल्या पद्धतीने केला। त्यानंतर कोकण मौर्य, त्रैकुटक, काही काळ चालुक्य आणि अपरांतावर राष्ट्रकूटांचे अधिपत्य होते। 9व्या शतकाच्या सुरुवातीला कपर्दी या राजाने शिलाहार राजवंशाची स्थापना केली। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या राजवंशाने ठाण्यावर सुमारे 400 वर्ष अव्याहत राज्य केले। या काळात पुलशक्ती, अरिकेसरी, अपराजित, नागार्जुन, मुम्मण, चित्तराज, केशीदेव, सोमेश्वर इत्यादी अनेक राजांनी उत्तम प्रशासन, समाज व्यवस्था आणि अर्थकारण स्थापन केले। ठाण्याचा त्यांनी श्रीस्थानक म्हणजे लक्ष्मीचा निवास असे नामकरण केले। शिलाहार राजे हे शिवोपासक होते, पण पौराणिक देवतांचाही त्यांना अभिमान होता। ठाणे, अंबरनाथ, लोणाड, आडगाव, पेल्हार, वालुकेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांनी शिवालये बांधली। बहुधा याच काळात शिवमंदिरांसमोर तळी खोदण्यास सुरुवात झाली असावी। सुप्रसिद्ध मासुंदा तलाव हा त्यापैकीच एक आहे। शिलाहारांनी महादेवाच्या स्वरूपात शिवाची पूजा बांधली आणि म्हणूनच त्यांच्या मंदिरांना शोंपेश्वर महादेव, उत्तरेश्वर महादेव, कौपिरेश्वर महादेव अशी नावे पडली। मासुंदा तलावाच्या दोन्ही काठांवर किमान 16 मंदिरे होती असा संदर्भ मिळतो। दुर्दैवाने पोर्तुगीजांनी या मंदिरांचा विध्वंस केला। त्यांचे खंडित अवशेष आधुनिक ठाणे उदयास येण्यापूर्वी अनेक ठिकाणी विखुरलेले सापडत असत।